तर आज मी महिलांच्या अगदी जिव्हाळ्याच्या जवळच्या आणि प्रत्येक महिलाच्या मनात खदखदत असलेल्या एका विषयावरती बोलणार आहे. ते म्हणजे बेली फॅट. आपण बऱ्याचदा म्हणतो, की डिलिव्हरीनंतर वजन वाढत चालले किंवा ओटीपोट जे आहे ते वाढत झाले आणि असं जुने फोटो बघून आपण हळहळत असतो. म्हणजे मी सुद्धा, की हा माझा पहिलाचा फोटो होता. अरे, आत्ता कसं झालंय? किंवा आपण मनाची अशी समजूत घालून घेतो, की हे ओटीपोट जे आहे, बेली फॅट जे आहे, ते कधी आता परत कमी होणारच नाही. असंच आपण म्हणजे हेवी वेट किंवा वजन आपलं वाढत जाणार आहे, असं आपण समजूत घालून घेतो. पण मी आज तुम्हाला बेली फॅटबद्दल 5 टिप्स देणार आहे. पहिलं म्हणजे महिला एकतर स्वतःच्या हेल्थकडे कधी लक्ष देत नाही. म्हणजे काम, काम आणि कामच. आणि जेवणाचं शेड्यूल व्यवस्थित नव्हतं. जेवणाचं टायमिंग व्यवस्थित नसतं. तर कधी म्हणजे काम झाल्याशिवाय आपण जेवत नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर महिलांनी मी असं एक सजेस्ट करेन, की प्रत्येक लेडीजनी जेवणामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन इन्क्लूड केलं पाहिजे. जसं की कडधान्य, चिकन, पनीर, ताक आणि ताक हे पचायला हलकं असल्यामुळं किंवा काकडी, सॅलड ज्याला आपण म्हणतो, बीट वगैरे असे पदार्थ जेवणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घेतले पाहिजेत आणि ताक हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीने समृद्ध असल्यामुळं हाडे मजबूत होण्यास आपल्याला मदत होते. आणि दुसरी टिप म्हणजे सकाळची सुरुवातच आपली चुकीच्या पद्धतीने होत असते. पोहे, उपमा, शिरा किंवा चहा चपाती असं बऱ्याचदा हेच पदार्थ आपण नाश्त्यासाठी घेत असतो आणि मुलांनाही आपण तेच देतो. पण 3 पदार्थापासून आपण दूर राहिलं पाहिजे किंवा टाळले पाहिजे. ते म्हणजे काय? मैदा, साखर आणि मीठ. हे 3 पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत. आपण जेव्हा पोहे, उपमा वगैरे हे पदार्थ खात असतो, तेव्हा त्या पदार्थातून आपल्याला भरपूर प्रमाणात काप्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि ते शरीरासाठी चांगले नसतात. तिसरं म्हणजे दररोज 10,000 स्टेप्स केल्या पाहिजेत. वॉकिंग आपण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या बॉडीची जी मूव्हमेंट आहे ती झाली पाहिजे. आता बऱ्याच लेडीज म्हणतील, दिवसभर घरात काही काम कमी असतं का? म्हणजे बॉडीची मूव्हमेंट आपल्या होतच असते. मग बॉडीची मूव्हमेंट घरातलं काम करून जर होत असेल, तर मग वजन आपलं वाढत का चाललंय? तर किमान 1 तास तरी, दिवसातून 1 तास तरी आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. किंवा काही लोकांचं किंवा काही लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा, बऱ्याच जणांचं चेअरवरती बसून दिवसभर काम असतं. तर त्यांना एक्सरसाइज करायला किंवा वॉकिंग करायला वेळ भेटत नाही. तर तिथल्या तिथंच त्यांनी चेअरवर बसून ज्यांचं काम असतं, उठ-बस केली पाहिजे थोड्या-थोड्या वेळानंतर. आणि चौथा पॉईंट म्हणजे उशिरा जेवण शक्यतो टाळलं पाहिजे. बऱ्याच लेडीजना सवय असते, की मिस्टर घरी आल्याशिवाय जेवायचं नाही. तर हां, ठीक आहे, म्हणजे आपलं प्रेम असतं म्हणून आपण थांबतो. पण आपल्या स्वतःच्या हेल्थचा विचार करून आपण या गोष्टी कुठेतरी टाळल्या पाहिजेत. म्हणजे 7:30 रात्रीचं जेवण 7:30च्या अगोदर आणि दुपारचं जेवण 1:30पर्यंत उरकलं पाहिजे. उशिरा जेवल्यामुळं, लेट नाईट जेवल्यामुळं काय होतं, डायजेशनचे किंवा ॲसिडिटीचे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि उशिरा जेवल्यामुळे जी प्रोसेस आहे, अन्नाची प्रोसेस आहे, ती व्हायलासुद्धा खूप वेळ लागतो. तेच 7:30पर्यंत जेवण उरकलं की 10 वाजेपर्यंत ती प्रोसेस होते आणि त्यानंतर झोप आपली 7 ते 8 तासाची झाल्यानंतर आपलं आपलं शरीरसुद्धा हेल्दी राहतं. 5वा आणि लास्टचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मॅनेज युअर स्ट्रेस. बऱ्याच महिला छोट्या-छोट्या गोष्टीवरून स्ट्रेस घेतात. मुलांचा अभ्यास किंवा काम वेळेत नाही झालं किंवा काहीही. कोणी बोललं तरी मनात खूप म्हणजे असं बऱ्याच दिवसापर्यंत त्यांच्या मनात ती राहून जाते गोष्ट. खूपच लहान-लहान गोष्टीवरती स्ट्रेस घेतात. हे कुठेतरी टाळलं पाहिजे आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा एक गोष्ट केली पाहिजे, की डीप ब्रीथिंग किंवा वॉकिंग किंवा मेडिटेशन या गोष्टीवरती फोकस केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्कआउट हा झालाच पाहिजे. आपण दिवसातून 1 तास, अर्धा तास किमान स्वतःसाठी वेळ दिलाच पाहिजे. आणि बऱ्याचदा आपण इकडून-तिकडून माहिती म्हणजे गोळा करून अ, वजन कमी करण्यासाठी किंवा बेली फॅट कमी करण्यासाठी काहीतरी उपाय करत असतो. तर मी म्हणेन फक्त बेली फॅट वर्कआउट करून वजन किंवा पोट कमी होत नाही. तर पूर्ण बॉडीची एक्सरसाइज झाली पाहिजे आणि त्यासाठी एखाद्या आपल्याला कोचचा गाईड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर अजून एक मला एक गोष्ट इथं जाता-जाता सांगायची आहे, की हा व्हिडिओ जे कोणी बघत असतील, माझ्या ओळखीचे बरेच लोक आहेत आता इथं ॲड. तर त्यांनी ते आता बरेच दिवस झालं मला भेटलेले नाही आहेत. तर मी असं म्हणजे त्यांना असं वाटेल, की हिचं स्वतःचंच वेट इतकं आहे आणि ही दुसऱ्याला काय सांगते. तर
गेली 5 महिने मी हा प्रोग्राम स्टार्ट करत आहे आणि माझं 61+ वजन होतं. तर मी 10 किलो 5 महिन्यामध्ये 10 किलो वजन माझं कमी केलेलं आहे. मी स्वतः या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि मग इतरांना एक फिटनेस कोच म्हणून हेल्प करत आहे आणि त्यामुळं मी हे सांगत आहे. त्यामुळं बरेच जण म्हणत असतील, की हिचंच वजन जास्त आहे. म्हणजे अगोदर ज्यांनी मला पाहिलं असेल, तर तसं नाही आहे. त्यांनी मला आत्ता भेटलं, तर मी एकदम वेगळी माझ्यात बदल झालेला दिसून येईल. थँक यू.